नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या रानवाटा या पुस्तकातील एक सुंदरसा लेख आज आपण अभ्यासणार आहात. लेखाचं नाव आहे शाल्मली. सर लिहितात, मी वनाधिकारी म्हणून वनामध्ये प्रवेश केला. वनवास मला कधीही विजनवासासारखा वाटला नाही. आदिवासी वृक्षांना माणसच समजतात. फरक एवढाच की झाडांना चालता येत नाही. आदिवासींच्या पिढ्यानपिढ्या वृक्षांच्या सहवासातच लहानाच्या मोठ्या होतात. वृक्षांना देखील माणसासारख्याच भावना असतात हे जीवशास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. माझा अरण्यवास झाडांच्या संगतीत आनंददायी झाला. सारीच झाडं सुंदर असतात, विविध आकाराची, रंगरूपाची, रसगंधांची. त्यांच्यात मी एखाद्या कुटुंबियाप्रमाणे राहिलो. मित्रपरिवारही तोच. प्रेमही त्यांच्यावरच केलं आणि त्यांच्याकडून मला ते अनेक पटीनं परतही मिळालं. त्यामुळं मला कधीही एकटं वाटलं नाही. पाखरांविषयी मला अधिक लळा. साहजिकच पळस, पांगारा आणि शाल्मली ही झाडं एखाद्या जीवलग मित्रासारखी माझ्या आयुष्यात आली. थेंबा थेंबानं तळं भरावं तसा अनुभव संचित झाला. त्या अबोल आणि अबोध अनुभवांना शब्दकळा फुटली. या वृक्षांचा फुलोरा पाहून गाणाऱ्या पाखरांमुळे त्या झाडांची ही स्मृतिचित्र. मित्र हो, या लेखामध्ये एक छानशी कथा आपल्याला वाचायला मिळेल. हिमालय पर्वतावर एक पुरातन विशाल असा शाल्मली वृक्ष होता. त्याची घनदाट सावली आसमंतात पडत असे. सावलीमुळे हत्तींचे कळप आणि जंगली श्वापद त्याच्या आसऱ्याला येत असत. त्याच्या विपुल फुलांमुळे पाखरही त्याच्याकडे आकर्षित होत. त्यामुळे वनाला एक विशेष रमणीय अशी शोभा आली होती. ऋषीमुनीही त्याच्या आश्रयाला येत. त्याला पाहून तो एक प्रतिस्वर्गच आहे असा भास होई. एकदा नारद मुनी त्या भागातून जात असताना त्यांचं लक्ष शाल्मलीच्या सौंदर्याने वेधलं. ते त्याला म्हणाले, तरुवरा, तू वायूचं नाव कधी ऐकलं आहेस का? शाल्मलीने उत्तर दिलं, नाही. शाल्मलीच्या उत्तराने नारदांना आश्चर्य वाटलं. ते त्याला म्हणाले, अरे, तोच तर तुझं रक्षण करतो, नाहीतर तू इथं दिसलाही नसतास. नारदांनी शाल्मलीला वाऱ्याचं श्रेष्ठत्व स्पष्ट करून सांगितलं. ते म्हणाले, अरे, या वायूने झंझावाताचं स्वरूप धारण केलं तर त्यामुळे नुसते वृक्षच काय, पण मोठमोठ्या पर्वतांची शिखरं देखील डगमगू लागतात. नद्या व सरोवर सुकू लागतात. आणि तू म्हणतोस मी वाऱ्याचं नाव देखील ऐकलेलं नाही. मी त्याला तुझ्या उद्धटपणाबद्दल नक्की सांगणार आहे. नारद मुनींनी वाऱ्याकडे जाऊन त्याला शाल्मलीचं बोलणं जसंच्या तसं सांगितलं. हे ऐकताच वारा संतापला, रागाने बेभान झाला आणि शाल्मली वृक्षाकडे त्याला जाब विचारण्याकरिता गेला. रागाने बेभान झालेला वारा शाल्मलीला म्हणाला, अरे शाल्मली, तू मला ओळखत नाहीस का? तू माझं नावही ऐकलं नाहीस ना? थांब, आता तुला मी माझा परिचय करून देतो. नारद मुनींजवळ तू माझी निंदा केलीस ना, आता भोग त्याची फळं. प्रजापतीने सृष्टी निर्माण करताना तुझ्या मुळ्यांमध्ये विसावा घेतला होता, म्हणून आतापर्यंत मी तुझी गय केली. नाहीतर केव्हाच तुला चांगला धडा शिकवला असता. पण अजूनही वेळ गेलेली नाही. वाऱ्याचं हे बोलणं ऐकून शाल्मली वृक्षाने त्याचा उपहासच केला. त्याच क्षणी वाऱ्याने शाल्मलीला आपल्या शक्तीचा आणि सामर्थ्याचा प्रत्यय दाखविण्याचा निश्चय केला आणि तसं त्याला बोलूनही दाखविलं. त्या रात्री शाल्मलीला झोप लागलीच नाही. त्याची चूक त्याच्या लक्षात आली. आता त्याला त्याच्या बोलण्याचा पश्चाताप होऊ लागला. वेळ निघून गेली होती, तरी पण त्याची बुद्धी मात्र अजून शाबूत होती. तो मनाशी म्हणाला, मी माझ्या बुद्धिबळाने वाऱ्याचा प्रतिकार करीन. शाल्मलीने आपल्या सर्व शाखा, फांद्या, पानं मोडून तोडून गाळून टाकली आणि तो सकाळपासूनच वायूच्या आगमनाची वाट पाहू लागला. विचारमग्न शाल्मली पुढे वारा कधी येऊन उभा राहिला हे त्याच्या लक्षात देखील आलं नाही. त्याचं ते विदीर्ण रूप पाहून वाऱ्याला अत्यानंद झाला. या आनंदाच्या भरात तो शाल्मलीला म्हणाला, अरे शाल्मली, पराभव पराभव म्हणतात तो आणखी कसला असतो? अरे हाच तर तुझा पराभव. नुसत्या माझ्या भीतीने तू तुझं सौंदर्य स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलंस.
प्रचंड स्तंभासारखा नुसता उभा राहिला आहेस. निर्बलाने प्रबळाशी वैर करू नये. केलं तर त्याची गत शाल्मली वृक्षासारखी होते. शाल्मली वृक्षाच्या या कथेतून महाभारतकारांना हेच सांगावयाचं आहे. नद्या सरोवरांच्या काठी उभे राहून आपले सहस्र बाहू पसरून आकाशाकडे पाहत असणाऱ्या या वृक्षांकडे पाहिलं की मला हे झाड प्रकाश व अंधाराचं प्रतीक वाटतं. त्याच्या मुळ्या खोल पाताळात वाढतात, तर आभाळात त्याच्या सहस्रावधी पानं फांद्या वाढत असतात. जणू तो स्वातंत्र्याचा स्तंभच वाटतो. दिसायला स्निग्ध सुंदर. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर या पर्णहीन वृक्षावर फुलांच्या कळ्या येतात. दिवसेंदिवस एखाद्या वेड्यासारखा तो बहरून जातो. फुलं इतकी सुंदर की ती पाहून मन मोहून जातं. वृक्षासारखं नित्य नवीन असं सृष्टीत काहीही नसावं. ज्या कारणाकरिता मला पळस आवडतो त्याच कारणाकरिता मला शाल्मली देखील आवडतो. हवा हवासा वाटतो. सकाळच्या वेळी फुलणाऱ्या शाल्मलीची शोभा पाहण्यात आगळा आनंद असतो. प्रारंभी नव्या कळ्यांचा बहर येतो, नंतर कळ्या दिसू लागतात, मग मुकुलांचा समूह आणि झाड रात्रीतून फुलांनी बहरून जातं. आकाशाच्या पार्श्वभूमीवर शाल्मलीच्या छताचा सांगाडा उभा असतो. लाल रंगाची शेकडो झुंबरं लावली आहेत असं वाटू लागतं. त्या झुंबरांना शोभा आणतात त्यावर लटकणारी पाखरं. बंदीपूर जवळच्या मधुमलय अभयारण्यात मी पहाटे उठून नदीकाठी फुललेल्या शाल्मलीजवळ आडोशाला बसून त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पाखरांचं निरीक्षण करीत असे. पाखरं कुठल्या क्रमानं सावरीच्या फुलांवर मध आणि कीटक खाण्यासाठी येतात याचं टिपण मी करीत असे. सुरुवातीला पळस मैनांचा मोठा थवा येई. त्यांचा किलबिलाट मोठा असायचा. त्या मध प्राशन करताना कुणीही इतर पाखरांना जवळपास फिरकू देखील द्यायच्या नाही. मग बामणी मैना, साळुंक्या, रान मैना हजेरी लावत. त्या कुलू कुलू आवाज करीत असत. मधासाठी हळूच झुंबरात चोची घालीत. कोलाहल करीत त्या निघून गेल्या की 3-4 कोतवाल येत. एखाद दुसरा भृंगराज असे. मधूनच पिवळ्या जर्द हरिद्र पक्षाची जोडी येई. बोलके बुलबुल येत असत. त्यातही अनेक प्रकार. लालबुड्या, पांढऱ्या गालाचा, शेंडीवाला, हिरव्या जांभळ्या कंठाचा असे अनेक जण यायचे. कोवळी उन्ह त्या झाडावर, फुलांवर आणि या पाखरांवर पडली की एक अभूतपूर्व रंगविलास तिथे दिसायचा. माझीठा, नारिंगी, शेवंती आणि अंजिरी वर्णाची झाक असे. हळूच कुठून तरी हिरवे तांबट येत. ते आल्याचं लक्षातही येत नसे, कारण मध प्राशन करताना ते मुळीच आवाज करीत नाहीत. फुलातील बुक्क्याने त्यांच्या चोची रंगून जात असत. उन्ह वाढू लागली की कावळे आणि डोमकावळे जमत. काव काव करून इतर पक्ष्यांना ते हुसकावून देत. एखाद्या फुललेल्या वृक्षाजवळ दुर्बीण घेऊन बसलं की रंगीबिरंगी पोशाखातील पक्ष्यांचा भव्य व शोभायमान दरबार सहज पाहता येत असे. पाखरांची पहिली ओळखण मी अशाच वृक्षांच्या सोबतीला राहून शिकलो. गोंदियाजवळच्या दरेक्सा जंगलात एका सावरीच्या वृक्षाला पिवळी जर्द फुलं येत. ती सावर फुलली की एखाद्या गुजराती नववधूसारखी दिसे. ती पाहायला मी तिथे जाई. कांचन पक्षी त्या फुलातील मध प्राशन करताना पाहून फुलांच्या आरशात कांचन पक्ष्यांचं प्रतिबिंब पडलं आहे असा मला भास होई. आपण एखाद्या सुंदर चेहरा पाहावा आणि तो आयुष्यभर सहज लक्षात राहावा, तसा हा सोन्याचा शाल्मली माझ्या चिरस्मरणात राहिला आहे. फुलांनी बहरलेल्या निष्पर्ण वृक्षाची आणखी एक आठवण सांजवातीसारखी मनात फुलत असते. घनदाट वृक्षाच्या छतातून शाल्मली एखाद्या मंदिराच्या घुमटासारखा वर आला आहे. सूर्य मावळला आहे. उन्हाळा असल्याने अजूनही अंधारलेला नाही. एक वानरी त्या वृक्षाच्या शेंड्यावर जाऊन बसली आहे. ती गर्भवती आहे. मला उगाचच भीती वाटते की वृक्षाची नाजूक फांदी तुटून ती खाली तर पडणार नाही ना. ती काही खातही नाही. मागच्या आभाळावर तिची सावली तेवढी दिसते. हळूहळू अंधारू लागतं, पण ती अजूनही तिथेच आहे. त्या शाखामृगीला कसले तरी डोहाळे लागले असावेत. हळूहळू आकाशात चांदण्या दिसू लागल्या. मध्यरात्रीनंतर मला जाग आली.
वनविश्रामगृहाच्या गच्चीवरून मी पाहिलं. ती वानरी अजूनही तिथेच बसली होती. त्या वृक्षाला चांदण्यांची लक्ष लक्ष पानं लागली होती. ती पानं खोडून खाण्याचा वानरी प्रयत्न करीत होते. ते भावमुग्ध व सुंदर दृश्य मी कितीतरी वेळ पाहत राहिलो. सावरीचं लाकूड मात्र हलकं आणि मऊ असतं. जून सावरीच्या खोडात मोठ्या मोठ्या ढोली असतात. पोखरीमध्ये घरटी करणारे पक्षी, विशेषतः पोपट, आपली कोटरं यात तयार करतात. आदिवासींचा असा समज आहे की सावरीच्या कोटरातील पिलं बोलण्यात मोठी चतुर असतात. पवनीजवळ नवेगाव बांध जलाशयाकाठी एक सावरीचं पुरातन झाड होतं. पावसाळ्यात ते पानांनी भरगच्च भरून गेल्यावर अतिशय सुंदर दिसू लागे. वाऱ्या वादळात त्याचा सळसळ असा आवाज येई. कधी कधी पाऊस रिमझिम बरसे. तळ्याकाठच्या देवधानातून काळ्या भुऱ्या पांढुरक्या रंगाची वणकी वॅक वॅक करीत शालमलीकडे उडत जात. तिथल्या एका पोखरीत त्यांनी घरटं केलं होतं. मादी अंड्यावर बसली होती. काळ्या पंखांना शुभ्र सफेद किनारा असलेला नर पुन्हा पुन्हा वृक्षाकडे घिरट्या घाली. मी बांधावर उभा राहून पावसाने ओलाचिंब होऊन त्यांच्याकडे तासनतास पाहत राहील. सावरीचं खरं ऐश्वर्य मला नवेगाव उद्यानातील समृद्ध जंगलातूनच पाहायला मिळालं. सावरीचा पोकळ वृक्ष म्हणजे वन्यजीवाला अभय देणारं निवासस्थानच असतं. अशा वृक्षातून एखादी घोरपड ढोलीतून डोकावत असताना दिसते, तर कधी घुबडाची जोडी ढोलीच्या तोंडाजवळ बसून सांजवेळी डोळे मोडीत असते. बहरलेल्या झाडाला पाहून कुणाला अतीव आनंद होत असेल तर तो खारींना त्या सारख्या वर खाली आपली शेपटी उंच करून बागडत असतात. कधी तांबट पक्ष्याची जोडी कुटुरू कुटुरू असा आवाज करून सारं जंगल दुपारच्या वेळी निनादून सोडतात. शोध घेऊ गेलं की आडव्या फांदीच्या कोटरातून त्यांच्या चोची तेवढ्या दिसतात. सावरीखाली मोठी एवढ्या फुलांचा सडा पडू लागतो. रोज किती फुलतात, किती खाली गळतात याची गणती नसते. रात्रीच्या वेळी चितळ, सांबर, चौसिंगा, भेकरी, चिंकारा, हरणं ती फुलं खात असतात. हळूहळू पाचूची पानं त्यावर फुटू लागली, पण एकूण तशी पानं कमीच. त्याच्यावर हजारो पोपट येऊन बसत असल्यामुळे त्या हिरव्याकार पानांनी तो भरला आहे असा भास होई. आकाशाच्या पार्श्वभूमीवर उघड्या नागड्या फांद्या दिसत, पण त्यांचीही काही एक विशेष रचना होती. एक छत दुसऱ्या छतावर असल्यासारखं. या छताच्या खुणेवरून ते झाड किती वर्षांचं आहे ते हेही सांगता येईल. काटक्यांची भरड आकारहीन अशी 2-3 घरटीही दिसू लागायची. ती कावळ्यांचीच असायची. मी जाणलं की यंदा पाऊस कमी येणार. वराह मिहिराच्या बृहत संहितेत कावळा कोणत्या झाडावर घरटं करतो त्यावरून पावसाचा अंदाज करता येतो असा उल्लेख आहे. कावळ्यांनी काटेरी झाडांवर घरटी केली असतील तर पाऊस कमी पडेल आणि सदापर्णी म्हणजे आंबा, करंज यांसारख्या झाडावर घरटी केली असतील तर पाऊस भरपूर पडेल असं अनुमान करता येतं. हळूहळू सारा वृक्ष पानोळ्यांनी भरून जातो. त्याचं रूप, आकार दिवसेंदिवस बदलत जातं. झाडाखाली दाट सावली पडू लागते. तेव्हा भर दिवसा रानगव्यांचा एखादा कळप डोळे झाकून शेपटींनी माशा मारीत स्वस्थ झोपलेला असतो. वैशाखात शालमलीला फळं धरू लागतात. सुरुवातीला ती हिरवी असतात, एखाद्या नाजूक बोटासारखी. नंतर ती मोठी होऊ लागतात, इतकी की त्यांचं ओझं देठाला पेलवत नाही. तेव्हा ती फुटू लागतात. त्यातून म्हाताऱ्या जिकडे तिकडे उडू लागतात. लहानपणी त्या म्हाताऱ्या पकडण्याचा खेळ आम्ही भर उन्हामध्ये खेळत असू. वृक्षांच्या पानांवर हा कापूस पसरतो. वृक्ष मोठा सुंदर दिसायला लागतो. मावळात शालमलीची खूप झाडं आहेत. ती पाहून मी एक गाथा लिहून ठेवली आहे. राब पेटले आहेत. धूम्र वलय वातावरणात घोटाळत आहेत. सृष्टी तापली आहे. तिच्या उश्वासाने शालमलीचा कापूस आकाशात उडत आहे. तिची वेदना अनंत आहे. शालमलीच्या ढोलीत सातपुड्या नावाच्या मधमाशा मोहळ करतात. बारीक छिद्रातून त्या ढोलीत प्रवेश करतात. त्यावेळी त्यांची गुणगुण मोठी नादमधूर असते. आता शहरानजीक ही झाडं फारशी दिसत नाहीत.
जंगलातूनही ती उत्तरोत्तर कमी होत आहेत. राखीव जंगलातील पुरातन झाडं आग पेट्यांच्या काड्यांसाठी तोडली जात आहेत. नवीन लागवडही फारशी होत नाही. मध्य प्रदेशातील मुरी आदिवासी जेव्हा नवीन गाव वसवतात तेव्हा सर्वात अगोदर गावाच्या मध्यभागी सावरीचं झाड लावतात. पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे सावरीचं आयुष्यही दीर्घ आहे. 1000 वर्षांपूर्वीची सावरीची पुरातन झाडं आढळून आली आहेत. सावरीची झाडं गावच्या हद्दीवर लावण्याची प्रथा असल्याचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये देखील आहे. त्यामुळं पूर्वी ही झाडं गावात तसेच माळ रानावरही दिसायची. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानातील बोदराई जवळच्या एखाद्या शालमली वृक्षाजवळ बसलो की मला बाणभट्टांची कादंबरी आठवते. उत्कृष्ट गद्य काव्य ग्रंथ व पहिल्या प्रतीची कादंबरी या दोन्ही दृष्टींनी जगातील वाङ्मयात ती श्रेष्ठ आहे. त्यातील निसर्ग वर्णनं अद्भुत रम्य असली तरीही ती प्रत्ययंकारी आहेत. बाणभट्टांनी त्यांच्या कादंबरीच्या कथानकाला प्रारंभ शाल्मली वृक्षापासून व त्यावर राहणाऱ्या पोपटापासूनच केला आहे. पोपटापासून सुरू झालेली ही दीर्घ कथा वाचकास कुठच्या कुठे घेऊन जाते. अशा ऐश्वर्यशाली शाल्मलीचा मृत्यू पाहण्याचं दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं. ज्या शेतकऱ्याच्या शेतात ते झाड होतं त्याने त्याच्या भोवती करवा घातला. ते झाड हळूहळू मृत होऊ लागलं. दुसऱ्या दिवशी ते सुकलं तेव्हा त्याने ते पेटवून दिलं. वृक्ष जेव्हा पेट घेतो तेव्हा ते दृश्य विस्मयजनक वाटतं. तो वृक्ष सतत 4 दिवस जळत होता. त्याच्या प्रकाशाने सारं आभाळ उजळलं होतं. जेव्हा तो वृक्ष उन्मळून खाली पडला तेव्हा त्याचा प्रतिध्वनी बोदराईच्या डोंगरातील काळ्या कुट्ट अंधारामध्ये उमटला. तळ्यातील पाणी देखील कंपित झालं. ते दृश्य अत्यंत विस्मयजनक आणि सहजासहजी कोणाचाही विश्वास बसणार नाही असंच होतं. मित्रहो, वृक्षांवर इतकं नितळ आणि समृद्ध प्रेम आश्चर्यचकित करतं नाही? तुम्ही कदाचित ही ओळ ऐकली असेल. Trees, for example, carry the memory of rainfall. In their rings, we read ancient weather, storms, sunlight, and temperatures. The growing seasons of centuries. A forest shares a history, which each tree remembers even after it has been felled. या अरण्य ऋषींनी या अरण्यावर, या विविध प्रकारच्या वृक्षांवर, प्राण्यांवर लेकरासारखी माया केली आहे. सरांचं साहित्य जसं जसं तुम्ही वाचत जाल तसं तसं सरांच्या शब्दांमध्येच नव्हे तर सरांच्या एक सुंदरशा व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडाल. त्यामुळं मी अजूनही तुम्हाला विनंती करते, सरांची पुस्तकं वाचा आणि एका अद्भुत अशा विश्वामध्ये प्रवेश करा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा पुस्तकासह किंवा एखाद्या सुंदरशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या कथेवर, या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.